प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? छान आहात ना? आनंदात आहात ना? तुम्ही पाहताय आपण एका राजवाड्याच्या समोर उभे आहोत. जगप्रसिद्ध एक राजवाडा म्हणजे इंग्लंड देशातील लंडन शहरात असलेला बकिंगहॅम पॅलेस. म्हणजेच इंग्लंडच्या राजघराण्याचा हा राजवाडा. त्याच्या समोर उभा राहून मी तुमच्याशी बोलत आहे. या राजवाड्यात 775 खोल्या आहेत म्हणतात. एवढं मोठं आहे. त्यांच्या झोपण्याच्या खोल्याही खूप आहेत. नोकरांसाठी वेगळ्या खोल्या आहेत. परदेशातून येणाऱ्यांना थांबवण्यासाठी वेगळ्या खोल्या आहेत. भेटण्यासाठीही वेगळ्या खोल्या आहेत. याच्या एका भागात तुम्ही पाहिलं तर त्या राजघराण्याचे प्रवासासाठीचे रथ म्हणजे चॅरियट्स, मोठमोठ्या घोडे, त्यांची जाण्याची गाड्या हे सगळं ठेवलेलं आहे. ते सगळं जाऊन पाहण्याचं भाग्य मला एकदा मिळालं होतं. हे राजवाड पाहण्यासाठी जगभरातून लाखो लोक दररोज येतात. तुम्ही तिथे मोठी गर्दी पाहू शकता. एक राजवाडा तो पाहायलाच किती भव्य आहे. आता मी तुम्हाला आणखी एका राजवाड्याबद्दल सांगतो जो परमेश्वर तुमच्यासाठी तयार करत आहे. पहिल्या करिंथकरांच्या 2 अध्यायाच्या 9व्या वचनात, डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही व मानवी अंतःकरणाला जे भिडले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी सिद्ध केले आहे. एखाद्या माणसाने बांधलेला राजवाडा पाहायला किती भव्य आणि अद्भुत वाटतो. ते आश्चर्याने भरलेले असते. सगळेजण पाहायला येतात. तसेच देव आपल्या प्रेम करणाऱ्यांसाठी. तुम्ही येशूवर प्रेम करताना, तुम्ही त्याच्यासोबत चालताना तुमच्यासाठी देवाने जे तयार करून ठेवले आहे ते डोळ्यांनी पाहिलेले नाही, कानांनी ऐकलेले नाही किंवा मनातही आलेले नाही, इतके भव्य काहीतरी प्रभूने तयार केले आहे. माझ्यासाठी वाटते का हो तुमच्यासाठीच? येशूवर प्रेम करून, त्याच्याकडे तुमचे पाप कबूल करून, त्याच्या रक्ताने धुतले जाऊन, त्याची मुले म्हणून त्याच्या मागे जाता, तर देवाने तुमच्यासाठी काय तयार करून ठेवले आहे असं तुम्हाला वाटते का? योहान 14व्या अध्यायाच्या 2 वचनात येशू सांगतो, मी स्वर्गात आधी जातो आहे. मी जाऊन माझ्या पित्याच्या घरी अनेक निवासस्थानं आहेत. स्वर्गात मी तुमच्यासाठी एक स्थान तयार करायला जातो आहे. ते तयार झाल्यावर तुम्ही माझ्याबरोबर राहावं म्हणून मी पुन्हा येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन असं सांगितलं. मग देवाने स्वर्गात आपल्यासाठी काय तयार केलं आहे? आपण राहण्यासाठी आणि थांबण्यासाठी एक मनुष्याने बांधलेलं राजवाडं कसं असतं, तर मग स्वर्गातील देवाने बांधून तयार केलेला राजवाडा कसा असेल? तो तर सोन्याचा आहे. तो मोठ्यांनी हियांनी सजलेला आहे. ते शब्दात सांगता येणार नाही. त्याबद्दल तुम्ही प्रकटीकरणाच्या शुभवर्तमानात वाचलं असेल. तिथे अनेक प्रकारचे रत्न, बोमेद रत्न आहेत. त्याचप्रमाणे वैडूर्य रत्न, पद्मराग रत्न, नीळ रत्न असं आहे. आता देवाने सजवून बांधून ठेवलेला हा भव्य राजवाडा आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही प्रभूच्या अगोदरच तुमचे जीवन कार्य पूर्ण केलं तर स्वर्गात तुम्ही राहण्यासाठी देवाने एक मोठा राजवाडा तयार करून ठेवला आहे. सगळं संपल्यानंतर पुन्हा येऊन आपल्याला त्याच्यासोबत ठेवण्यासाठी घेऊन जाईन असं वचन दिलं आहे. तुमच्यासाठी स्वर्गात घर आहे का? प्रभूने तयार केलेलं घर आहे का? फक्त त्याच्या रक्ताने धुतले गेलेले आणि येशूला प्रिय असं जीवन जगणाऱ्यांसाठीच ते घर तयार केलं आहे. म्हणून या जगात घर नाही, सुविधा नाही म्हणून चिंता करू नका. हे जग तात्पुरतं आहे, काही वर्षांचंच आहे. पण स्वर्गात शाश्वत घर आहे. ते देवाने तयार केलं आहे आणि कोणत्याही डोळ्यांनी ते पाहिलेलं नाही. माणसाने त्याचं वर्णनही करता येणार नाही, इतकं ते भव्य असेल. म्हणून आपण या जगात येशू सोबत जगतो आणि मृत्यूनंतर त्याच्या सोबत स्वर्गातील भव्य राजवाड्यात राहणार आहोत. तो बांधून दिलेल्या घरात राहायला मिळणार ही आनंदाची गोष्ट आहे. ही खात्री असेल तर या जगातील दुःखांबद्दल तुम्ही कधीच चिंता करणार नाही. हे क्षणिक आहे. हे दुःख सहन करून आपण पुढे जाऊ शकतो. एक दिवस येईल, मी प्रभू सोबत स्वर्गात त्याच्या घरात राहीन. ही आनंदाची भावना येईल. हे तुला मोठा दिलासा देईल, धैर्य देईल, आनंद देईल. हा आनंद तुझ्याकडे आहे का? असं असल्यास सांगा, प्रभू, माझ्यासाठी तू स्वर्गात तयार करत असलेल्या, बांधत असलेल्या त्या मोठ्या घरासाठी मी तुझे आभार मानतो. त्या घरात जाण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहतो. या जगातील दुःख, संकट काहीच मला हलवू शकत नाही.
तू तयार केलेल्या या घरात येऊन मी राहण्यास अर्पण करतो. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.